माधवी एक नवविवाहिता, वय साधारण 25 वर्ष, लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. प्लॅनिंग हे गोंडस कारण पुढे करून माधवी आणि तिचा पती मनोहर संततीचे मनावर घेत नव्हते. मनोहर एका नामांकित कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीस होता. पगारही चांगला भरपूर होता. माधवी ही चांगली शिकलेली होती, पण मनोहरचा पगार जास्त असल्यामुळे दोघांनीही लग्न ठरताच झालेल्या पहिल्या भेटीतच माधवीने नोकरी करू नये असा निर्णय घेतला होता. त्यामुळे लग्नानंतर माधवी दिवसभर घरी एकटीच असायची. करमणुकीचे साधन म्हटले तर टीव्ही आणि रिकामटेकड्याला भ्रमणध्वनीचा आधार. त्याप्रमाणे ती फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, मेसेंजर यांच्याशी खेळत बसे. व्हॉट्सअपवर वैयक्तिक संबंधाशिवाय ती 25 पेक्षा अधिक समूहात सक्रिय सहभागी होती. माझे माहेर, माहेरची माणसं, आम्ही साऱ्या भगिनी इत्यादी अनेक समूहावर ती कायम व्यस्त असते. सकाळी 7ला मनोहर कार्यालयात गेल्यापासून ते तो संध्याकाळी घरी परत येईपर्यंत ती कायम ऑनलाईन असायची. आलेल्या प्रत्येक पोस्टवर ती हमखास मत नोंदवत असे. तिचे मत कधी अभ्यासपूर्व असायचे, कधी कोणाला काही मार्ग सुचवणारे, कधी कोणाची खडडपट्टी काढणारे, कधी कोणावर स्तुतीसुमने उधळणारे, कधी कोणाचे अभिनंदन तर मध्येच कोणाचा निषेध करणारी, अशी तिची मते असायची. सोबतच दिवसभरात ती स्वतःच्या पोस्टही टाकत असे. फेसबुकवरही तिचा खूप मित्रमैत्रिणी होत्या. लग्न झाल्यानंतर माधवीने मनोहरच्या वाढदिवसानिमित्त त्याची स्तुती करणारी एक पोस्ट टाकली होती. त्यात तिने लिहिले होते, मनोहर माझा नवरा, माझे सर्वस्व. 1 वर्षाच्या सहवासानंतर मी अभिमानाने खात्रीने सांगू शकते की मनोहरच्या रूपाने मला माझ्या स्वप्नातला राजकुमार, माझे सर्वस्व गवसले आहे. मनोहरसारखा सालस, प्रामाणिक, सत्शील, चारित्र्यवान दुसरा कोणी असेल असे मला तरी वाटत नाही. अमृताच्या कुपीतून अमृताचा एखादा छोटासा थेंब बाहेर काढताच जसे त्याला जपले जाते, तसेच मला मनोहर पावलोपावली जपत असतो. मी कोणतीही गोष्ट सांगायला अवकाश, अर्ध्या रात्री तो ती गोष्ट माझ्यासमोर आणून टाकतो. प्रियकराने प्रियेला चंद्र आणून देणे ही आता कवी कल्पना राहिलेली नाही. पण माझा असा विश्वास आहे की मी जर त्याला म्हटले की आपण 8-10 दिवस चेंज म्हणून सूर्यावर जाऊन राहूया, तर मनोहर लगेच तयारीला लागेल. असा जन्मोजन्मीचा साथीदार मला मिळाला हे माझे भाग्य. आय लव्ह यू मन्नू. झाले. अशी पोस्ट टाकायला अवकाश. नेटकऱ्यांनी जणू कुरणच मिळाले. प्रत्येक समूहावर अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला. बहुतांशी प्रतिक्रिया त्या दोघांचे अभिनंदन करणाऱ्या होत्या, तर अनेकांनी अभिनंदन करून बरेच काही लिहिले होते. माधवीच्या बाबांनी लिहिले, अखेर जावई शोध कोणाचा, जावई आहे कोणाचा. ज्यावेळी वधूवर सूचक मंडळाच्या यादीत मनोहरची संपूर्ण माहिती आणि त्याचा फोटो पाहिल्याबरोबर माझ्या तोंडातून एकच वाक्य निघाले की बंदे में दम है. हाच मुलगा माझ्या मधूला सुखात ठेवीन. तू आनंदी आहेस हे वाचून मी केलेली निवड किती योग्य आहे याचा अभिमान वाटतो. म्हणतात ना, नारळ आणि जावई कसा निघेल काही सांगता येत नाही. मादे, तुला आठवते का, तुला आणि तुझ्या आईला सुरुवातीला मनोहर मुळीच पसंत नव्हता. काय तर म्हणे काळा सावळाच आहे, रॉडच आहे, खांदेच पडलेले आहेत. पण मला माहीत होते, तुम्हाला ठासून सांगत होतो की मुलाच्या रंगरूपावर, शरीरयष्टीवर, देहबोलीवर जाऊ नये. पोराचे शिक्षण, त्याचा पगार महत्त्वाचा आहे. दिसायला राजकुमार असलेला मुलगा शून्य कमाई करत असेल तर जाऊ देत. तू खुश आहेस म्हणून माझा जावई शोध चुकला नाही ही समाधानाची बाब आहे. माधवीच्या आईने लिहिले होते, मादे बघ बरं आता कशी गुणगान करतेस नवऱ्याचे. आणि तेव्हा गाल फुगून बसली होती. तुझे बाबा सांगणार आणि तू ऐकणार. तुझ्या मनात नसताना एकदा नव्हे तर तुझे पूर्ण समाधान होईपर्यंत 10 वेळा मी तुला तुझ्या बाबांना न सांगता मनोहरला भेटायला सांगितले. त्या 10 भेटीतून तुझ्या पसंतीला एकदाचा मनोहर उतरला आणि माझे घोडे गंगेत न्हाले. अगं, तू त्यावेळी भेटून ज्या काय शंका कुशंका लघुशंका असतील त्या दूर केल्या. पण माझ्या वेळी तसे नव्हते ग. मला चॉईसच नव्हता ग. आईबाबांनी तुझ्या बाबांचा गळा दाखवला आणि मी निमूटपणे त्या गळ्यात वरमाळा घातली. जाऊ दे, असते एकेकीचे नशीब. पण मी होते म्हणून तुझे तसे झाले नाही ग बाई. आज तू एवढ्या आनंदाने, खुशीने, समाधानाने हे जे लिहिले आहेस ना, त्याचे क्रेडिट गोज टू मी, युअर आई. तुमच्या दोघांचेही अभिनंदन. शालिनी ही माधवीची लहान बहीण. माधवीच्या लग्नानंतर 6 महिन्यांनी शालिनीचे लग्न झाले होते. शालिनीने माधवीच्या पोस्टवर लिहिले होते, तायडू व्हॉट लकी यू आर. शेवटी आमच्या जिजूने तुला जिंकले म्हणायचेच, कारण तुझ्याकडून कोणाचे कौतुक होणे ही तशी नवलाईची गोष्ट. पण खरे सांगू का तायडे, जिजू आहेतच तसा मायाळू, लागवी, प्रेमळ, समोर आलं की पाहतच राहावे असा. रुबाबदार, रांगडा, मधाळ, सुंदर असाच. ताडू, तू रागवणार नशील तर एक सांगू का, तू पहिल्यांदा जिजाला होकार द्यायच्या मनस्थितीत नव्हतीस ना, तेव्हा मी देवाला काय प्रार्थना करत होते माहीत आहे का. देवा, तायडीने मनाला नकार देऊ देत.
मी त्याला माझ्या जाळ्यात अडकवून त्याच्याशी लग्न करेन. मनोहरचा प्रश्नच नव्हता ग. जो तुला पसंत करत होता तो माझ्यासारख्या सौंदर्यवतीला नकार देऊच शकत नव्हता ग. पण पुढे माशी शिंकली. देव जाणे, पण तू जिजूसोबत लग्नास तयार झाली आणि माझा एकतर्फी प्रेमभंग झाला. ताडे, अजून एक सांगू का? खरे तर तो माझा भला मोठा स्वार्थ होता. कोणतीही बहीण असा विचार करू शकत नाही, पण म्हणतात ना, प्रेम आंधळे असते. प्रेमात सारे काही क्षम्य असते. त्याप्रमाणे मी अशीही प्रार्थना करत होती की देवा, काहीही कर, पण हे ठरलेले लग्न मोडू दे. पण कदाचित माझा दुष्ट हेतू त्या ईश्वरालाही समजला असेल, म्हणून तो माझी अनिष्ट इच्छा पूर्ण करत नसावा. शेवटी तुझे लग्न माझ्या एकतर्फी प्रियकराशी झाले, पण मी हिंमत हारले नाही. कोशिश करने वालों की हार नाही होती. याप्रमाणे मी पुन्हा पुन्हा परमेश्वराला साकडे घालत होते की देवा, एकदा पाव, काहीतरी चमत्कार घडव. ताईचा घटस्फोट होऊ देत. पण कशाचं काय, तू हँडसम अशा जिजूसोबत रमलीस आणि 6 महिन्यात नवरा या नात्याने हे ध्यान माझ्या गळ्यात पडले. शालिनीची ती पोस्ट वाचताना माधवीच्या मनात आले, बापरे, पाठची बहीण पण अशी शत्रू, त्यातल्या त्यात एक बरे. या समूहात ना आपला नवरा आहे ना शालिनीचा नवरा. बरे झाले शालिनीचे लग्न लवकर झाले नाही, तर तिने माझ्या नवऱ्याला पळवायलाही कमी केले नसते. तितक्यात माधवीच्या मावस बहिणीचा मेसेज आला. तिने लिहिले होते, शाले, हे तुझे नाही तर माझ्या मनातले विचार तू लिहिले आहेस. माझ्याही मनात सेम असेच विचार घोळत होते. फरक एवढाच की तू ईश्वराकडे प्रार्थना करून मनोहर मागत होतीस, तर मी चक्क मनोहरला भेटून माधवीबद्दल त्याच्या मनात गैरसमज निर्माण करावा आणि त्याला लग्नापूर्वीच शालिनीसोबत घटस्फोट घ्यायला प्रवृत्त करावे. त्याच्या गळ्यात आपले सुकमल हात घालून त्याला माझ्यासमोर घोंडा घोळायला लावून आपले इसिप्त साधावे, असा क्रांतिकारक विचार माझ्या मनात घोळत होता. पण माझ्या चंचल दृष्टीने मनोहरपेक्षा सुंदर, आक्रमक असा मनोज हेरला आणि मी पहिल्याच भेटीत त्याच्या प्रेमात पडले. पण खरे सांगू का, म्हणतात ना, पहिले प्रेम कधीच विसरलं जात नाही. त्याप्रमाणे आजही हृदयाच्या खोलवरच्या कप्प्यात मनाची कसबीर कायम आहे. असो, माय गॉड, या माझ्या बहिणी आहेत की जन्माच्या दुश्मन. पण मला माझ्या मन्नूचा खूप खूप अभिमान आहे. या दोघी त्याच्यावर इतक्या मरत असताना मन्नूने त्यांना गवतही नाही टाकले, घास नाही डाळला. माधवी मनात विचार करत होती, पण तिचे लक्ष माझे माहेर या समूहावर होते. लाईक आणि प्रतिक्रियांचा वर्षाव होत होता. ते संदेश तिला वाचावेसे वाटत नव्हते. न जाणो पुन्हा एखादी बहीण असंच काही मजबूर टाकावी. माधवीच्या लहान भावाची योगेशची प्रतिक्रिया तिला दिसली. योगेशने लिहिले होते, ताऊ, तू खुशीत आहेस याचे क्रेडिट मला आहे बरे का. अर्थात हे तू मान्य करणार नाहीसच. तायडे, तुला आठवते का ग, तू सुरुवातीला जिजूंना भेटायला जायचीस तेव्हा मला सोबत घेऊन जायचीस. पण 1-2 भेटीत बहुतेक तुमचा निर्णय झाला होता आणि तुम्हा दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर फुटू लागले. तुम्हाला माझी उपस्थिती स्पीड ब्रेकरप्रमाणे अडथळ्याची वाटू लागली आणि मग तुम्हाला सोबत नेणे बंद केले. पण तुमच्या मनात ते बीजांकुरण होण्यासाठी मी प्राथमिक मदत केली, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. काय सांगावे, बाप्पा जो तो आपलीच पाठ थोपटून घेतोय. मला कोण नवाजी तर घरचंच बुवाजी, असे झाले आहे सारे. तितक्यात माधवीचे लक्ष एका संदेशने वेधून घेतले. तो संदेश तिच्या चुलत भाऊजाईचा होता. माधवीबाई, जरा थांबा. मला वाटते तुम्ही नवऱ्याची स्तुती करताना जरा जास्तच घाई करताय. नवऱ्याचे नि सासरच्या माणसांचे वागणे म्हणजे कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे असते. 10 वर्षे जरी ती शेपटी नळ्यात घालून ठेवली तरीही बाहेर येताच ती वाकडीच होते. तसेच सासरच्या माणसांचे असते. माझ्या लग्नाला 5 वर्षे झालीत, पण मी अजूनही तुमच्या भावाला पूर्ण ओळखू शकले नाही. तुमच्या लग्नाला तर जेमतेम 6 महिने झाले आणि तुम्ही अशी रिस्क घेताय. जळजळीत वास्तव सांगू का, नव्या नवलाईचे 9 दिवस संपले ना की मग सुरू होतात कधीच न संपणारे 4 दिवस सासूचे. म्हणून म्हणते, असा उतावळेपणा करू नका. असे भरभरून आपण बायका प्रेम करतो आणि आपले नवरे आपल्याशीच कृतज्ञ होतात. नंतर मात्र आपण बायका आली या भोगाशी असावे सादर, अशी परंपरा वारसा पुढे नेतो. जाऊ देत, नशीब आपल्या बायकांचे. खरेच चुकले का माझे? मी मनोहरच्या बाबतीत जास्तीच अगतिक झाले आहे का? असे तर नसेल ना की शालिनी आणि सरोज या माझ्यापासून काही लपवत तर नसतील ना? माझा मनोहर तसा भोळा आहे. तू मला पूर्णपणे पसंत नाहीस, पण आपण 3-4 वेळा भेटून मी काय तो निर्णय घेईन असे त्याला पहिल्याच भेटीत स्पष्टपणे सांगूनही तो मला भेटत गेला आणि त्या ठरवून घेतलेल्या भेटीत आमचे प्रेम जमले. तसे तर काही या दोघांपैकी एका कोणाच्या बाबतीत मनोहरचे झाले नसेल ना? माझ्या प्रेमाच्या पंखाखाली राहून तो मला नकळत इतरत्र उडान भरत नसेल ना? तसे नसणारच. पण माझा मनोहर किती लोकप्रिय आहे हे मला आज समजले. या साऱ्या प्रतिक्रिया पाहून तो जाम खुश होईल, पण मी नाही दाखवणार काही.
शाली आणि सरीच्या मन की बात त्याला समजली आणि त्या चुलबुल मेहुण्यांच्या बाबतीत त्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर असेल तर उगाच त्यांच्या भावनांना हवा मिळेल आणि मग नको ते होऊन बसायचे. या दोघींच्या प्रतिक्रिया त्यांच्या नवऱ्यांच्या व्हॉट्सअपवर टाकू का? नको नको. नवऱ्यांना त्यांच्या खऱ्याखुऱ्या भावना समजल्या तर ते घटस्फोट घेतील आणि मग या दोघींना रान मोकळे व्हायचे आणि त्या नव्या जोमाने पुन्हा मनोहरला गटवायचा प्रयत्न करतील. शांत बसून काय काय होते पाहावे असे म्हणत माधवीने भ्रमणध्वनी बंद केला. तिला कधी नव्हे ते काही सुचले. ती पुटपुटली, बहिणी माझ्या काळ्या काळ्या होऊनी बघा कशा बावळ्या, पळवू पाहतात माझ्या सावळ्या. अरे मी तर कविता करू लागली की माझ्या बावळ्यांच्या सहवासात. त्यानंतर 5-6 महिन्यांनी माधवीचा वाढदिवस आला. मनोहरने सुट्टी घेऊन मोठ्या उत्साहाने खूप काही केले. खाणेपिणे, फराळ जेवण, आईस्क्रीम, भेटवस्तू, सिनेमा, लॉंग ड्राईव्ह सारे काही केले. तो दिवस अत्यंत मजेत गेला. त्यामुळे एक झाले. माधवीचा तो दिवस जवळजवळ नो मोबाईल डे असा साजरा झाला. दुसऱ्या दिवशी मनोहर कंपनीत गेला. तिने भ्रमणध्वनीला कवटाळले. तिच्या भ्रमणध्वनीवर लाईक्स आणि शुभेच्छांची अक्षरशः त्सुनामी आली होती. ते संदेश वाचता वाचता तिला एक भन्नाट कल्पना सुचली आणि तिने एक पोस्ट माझे माहेर या समूहात टाकली. संपले माझ्या जीवनातील आनंदाचे मौजमजेचे दिवस संपले. लग्नानंतरचा तो जोश, तो जोम, ते चैतन्य, ती स्फूर्ती, ते प्रेम सारे सारे 1 वर्षातच संपले. काल माझा वाढदिवस होता पण मनोहरने सेलिब्रेशन तर सोडा पण साधे विश पण केले नाही. एकदाही नाही. परवा रात्री तो एकतर उशिरा आला आणि पहिल्यांदा त्याचा अवतार मला काहीसा वेगळाच वाटला. आल्या आल्या मला एक शब्दही न बोलता तो पलंगावर आडवा झाला आणि चक्क घोरायला लागला. माझ्यासाठी तो फार मोठा धक्का होता. पण समजावले मी स्वतःला. वाटले मोठ्या कंपनीत उच्च पदावर आहे, झाली असेल पार्टी, उठेल 12 वाजता, उठून मला विश करेल. पण कशाचे काय, तो तर भल्या पहाटे उठून निघूनही गेला. जाम निराश झाले. काल वाढदिवस असूनही नाश्ता जेवण तर सोडा पण तोंडात पाण्याचा थेंब नाही गेला. असो नशीब माझे असे लिहून दुःखी, रडणारी, बोंब मारणारी अशी वेगवेगळ्या प्रकारची चित्रे तिने टाकली आणि गॅसवरील खिचडी शिजवण्याची वाट पाहावी त्याप्रमाणे ती वाट पाहत बसली. काही क्षणात फोडणीला टाकलेल्या मोहऱ्यांनी तडतड असा आवाज करून तडफडत मरण स्वीकारावे अशा प्रतिक्रिया. लाईक्सचा मारा तिच्या भ्रमणध्वनीवर सुरू झाला. पहिली प्रतिक्रिया अर्थातच तिच्या आईची होती. वाटलेच होते मला. खाली मुंडीनी पाताळ धुंडी याप्रमाणे तुझा नवरा आहे. काय अवदसा आठवली तुला आणि तुझ्या बाबांना देवच जाणे. माझी मुळीच इच्छा नव्हती पण माझे कोण चालू देते. बसले गुमान स्वयंपाकघर या विश्वात. अजूनही वेळ गेली नाही. दे घटस्फोटनी फिरू दे त्याला मोकाट. एक तरी बरे झाले. अजून पोटपोट्टी काही जन्माला नाही घातले. ते लचाण मागे लागले असते तर काही खरे नव्हते. आम्ही येतो तिकडे मग बघू. पाठोपाठ आलेल्या तिच्या वडिलांनी अत्यंत संतापाने लिहिले होते. महादे हे काय झाले. मला तुझा नवरा त्यावेळीही पसंत नव्हता, कालही नव्हता आणि आता तर मुळीच नाही. त्याला त्याच्या नोकरीची, पैशाची फार घमेंड आहे ग. उठण्यात, बसण्यात, बोलण्यात, वागण्यात एक प्रकारचा टाठरपणा आहे. दुसऱ्याबद्दल त्याच्या डोळ्यात तुच्छता असते ग. पण तू आणि तुझ्या आईने माझे काही कधी ऐकले का. सदा आपलेच ते खरे. माधवी तुला जे काल समजले ना त्याच्या सवयीबद्दल तुमचे लग्न झाले ना त्याच्या दुसऱ्याच दिवशी समजले होते. पण वाटले होईल तुझ्या सहवासात तो सुधारेल. पण कशाचे काय बाळा. लग्नासारखे निर्णय असा आतातीपणा करून घ्यायचे नसतात ग. पण जाऊ दे, झाले ते झाले. 1-2 दिवसात ये इकडे. शांतपणे विचार करून पुढील निर्णय घेऊ. वा हे माझे पालक. लगेच माझा संसार मोडायला निघाले. सख्खे आई वडील आणि असा रंग बदलतात. कमाल आहे बाई. तितक्यात तिचे लक्ष शालिनीने टाकलेल्या प्रतिक्रियेवर गेले. तशी माधवी मनाशी म्हणाली, ही शाली नेसून, शालू हिरवा नेसून बरवा वाट पाहते मी ग, येणार साजन माझा असे म्हणे ती मनोहरची वाट पाहत नसेल ना. शालिनीने लिहिले होते. बरे झाले तायडे, तुझ्या लक्षात तुझ्या नवऱ्याचा हलकटपणा आला ते. मला तर त्याच्या तोंडाकडेही बघवत नसे. नात्याने भाऊजी असल्यामुळे वरवर तोंड देखील बोलत होते, विनोदही करत होते. तूच कशी काय बाई त्याची निवड केलीस ते तूच जाणो. मी तर त्याच्यासोबत लग्न तर सोड पण माझ्या सावलीलाही पडकू देणार नाही. पण अजूनही सावर. अख्खी जिंदगी पडली आहे तुझ्यासमोर. ती अशी एखाद्या घाण नात्यात राहिल्याप्रमाणे किड्यासारखी वाया घालवू नकोस. दे डिवोर्स नि सोड त्याचा सहवास. हो मोकळी. अजूनही तुझ्यासोबत लग्न करायला कोणीही तयार होईल. त्याखाली सरोजची प्रतिक्रिया होती, तायडुले सोड त्या मनोहरचा पिच्चा. असा कोणता राजकुमार लागून गेलाय. नाहीतर मला एक अफलातून आयडिया सुचली आहे. अर्थात तुझी संमती असेल तरच मी पुढे पाऊल टाकते. नवरा तुझा काय किंवा माझा काय अशा फेरबदलासाठी एका पायावर तयार होतात.
तर मला असे वाटते की आपण दोघींनी नवरे एक्सचेंज केले तर असाही तुझा संसार मोडकळीस आलाच आहे आणि मलाही भयंकर बोर होते आहे. मग करूयात धमाल. माय गॉड, काय हे विचार. सारे जण संसार टिकवायचा जोडायचा सोडून मोडायला निघाले की. नको ग बाई, आता जर जास्त ताणले तर माझ्या माहेरची माणसे डिवोर्स पेपर, वकील तर सोडा, चक्क न्यायाधीशांसह अख्ख न्यायालय माझ्या घरी घेऊन येतील आणि मला काही सेकंदात घटस्फोट मिळवून देतील. असे म्हणत माधवीने पुन्हा एक पोस्ट माझे माहेर या समूहात टाकली. त्यात मनोहरसोबत तिने साजऱ्या केलेल्या वाढदिवसाच्या प्रसंगाची अनेक छायाचित्रे होती. खाली तिने लिहिले होते, हा आहे माझ्या वाढदिवसाचा रियालिटी शो. यापूर्वी टाकलेली पोस्ट आजच्या दिवसानिमित्त माझ्या वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट होते. 1 एप्रिल आहे आज. काही क्षणात AK-47 या रायफल गोळ्यांचा वर्षाव व्हावा तसे धडाधड संदेश प्राप्त होत होते. माधवीच्या आईने लिहिले होते, आम्ही कुठे 2 एप्रिल समजत होतो. अगं माझे पोरी, मूर्ख आम्ही नाही तर तू बनलीस. तुझ्या वाढदिवसाच्या क्षणाची न क्षणाची माहिती माझ्या हरफनमौला, प्रामाणिक, उत्साही, जबाबदार, अष्टपैलू, एव्हरग्रीन जावयाने पाठवली आहे. अगं वेडे, माझ्या जावई बापूंनी माझे सासर या नावाने एक व्हॉट्सअप समूह बनलाय. तू सोडली तर आम्ही सारे त्या समूहात आहोत. त्यामुळे परवा रात्री 12 वाजल्यापासून ते काल रात्रीपर्यंत पल पल की जानकारी हमारे जमाई बाबू ने हम तक पहुंचाई है. अर्थात एडिट आणि काही क्षण डिलीट करून. गुड बाय, हॅप्पी एप्रिल फूल. तो संदेश वाचून माधवीला हसू आवरले नाही. ती जोरजोरात डोळ्यात पाणी येईपर्यंत हसत सुटली. भिंतीवरच्या सदा हसतमुख असलेल्या मनोहरच्या फोटोकडे बघत. कशी वाटली कथा? आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.